तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की नंदिनी जीवाचा रूमचा दरवाजा ठोकावते. जीवा बाहेर येतो. त्याला वाटतं की नंदिनी आपल्यासोबत आपल्या रूममध्ये राहायला आली आहे. जीवा खुश होऊन जातो. नंदिनी म्हणते, मी खाली झोपणार आहे. जीवाला वाटतं की आपण बेडवर झोपायचं ना, नंदिनी खाली झोपणार आहे म्हणते. जाऊ दे, थोडे दिवस का होईना नंदिनी खाली झोपेल, नंतर ती आपल्याजवळच. जीवा म्हणतो, ये ना आतमध्ये. नंदिनी म्हणते, नाही, खाली म्हणजे मी हॉलमध्ये झोपणार आहे, त्यासाठी चादर घ्यायला आले. जीवा उदास होतो, पण त्याने पण ठरवलेलं असतं की आता भावच द्यायचा नाही. दोघं एकमेकांना ॲटिट्यूड देत असतात. जीवा म्हणतो, हो का, मग आतमध्ये ये आणि तुझी चादर घेऊन जा. जीवा झोपायला जातो. नंदिनी इथे मनात म्हणते, ही खोली म्हणजे जीवांतिनीचे जग आहे. एकदा मी या जगात शिरले की बाहेर परत येता येणार नाही, माझा पायच निघणार नाही. नंदिनी बाहेरच थांबलेली असते. ती जीवाकडे बघत असते. जीवा तिला आतमध्ये यायला सांगतो. आता नंदिनी जीवा आपला रुसवा फुगवा बाजूला ठेवून एकमेकांना परत प्रेमाची कबुली कशी देत आहेत हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सगळे बाहेर गप्पा मारत असतात, नाश्ता वगैरे करतात. सगळ्यांचं ठरतं की आता नंदिनी काव्या यांचे आई वडील आलेत तर मस्त मटणाचा बेत करू. सगळे काय काय जेवायला बनवायचं यावर चर्चा करत असतात. नंदिनीचे वडील म्हणतात, आम्ही निघतो आता. आणि नंदिनी, तू सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, चहा बनवला, बाद झालं, चल आता आमच्यासोबत. नंदिनी म्हणते, बाबा मी इथेच थांबणार आहे. बाबा म्हणतात, का, कशासाठी? तू काव्याला बघायला आली होतीस ना, झालंय ना, चल. नंदिनी काही बोलणार तेवढ्यात विक्रम म्हणतो, अरे धनंजय, काव्यासाठी ती इथे थांबणार असेल, बहिणीची काळजी वाटत असेल ना. नंदिनी तू थांब, आम्हाला तर हवंच आहे, तू इथेच राहावंस. नंदिनी आई वडिलांना सोडायला गेटपर्यंत जाते. घरातले सगळे आपापल्या कामासाठी जातात. हॉलमध्ये फक्त पार्थ आणि जीवा असतात. पार्थ म्हणतो, जीवा, आता नंदिनीशी सगळं बोलून घे आणि सगळं क्लिअर करून टाक, मनातला सगळा राग घालव. जीवा म्हणतो, मी कशाला राग घालू, तिलाच जर माझ्याकडे यायचं नसेल तर मी तरी कशाला फोर्स करू. पार्थ म्हणतो, जीवा तुला काहीच माहिती नाहीये. पार्थ जीवाला हॉस्पिटलमध्ये काय काय झालं, नंदिनीने आपल्या बाबांना सडेतोड उत्तर कसं दिलं ते सगळं सांगतो. आणि पार्थ म्हणतो, जीवा हे बघ, नंदिनी तुझ्यासाठी बाबांना उलट उत्तर देऊ शकते, तर तू आता तिच्याशी नीट बोल. अरे नंदिनीला वेळ हवाय तो तिला दे. मनातली सगळी धूळ साफ करा, राग सगळा बाजूला टाकून द्या आणि नंदिनीला माफ कर जीवा. तेवढ्यात तिथे नंदिनी येते. पार्थ म्हणतो, मी मटण आणतो, तुम्ही दोघं बोलून घ्या. पार्थ मटण आणायला जातो. जीवा नंदिनी मनातल्या मनात एकमेकांशी बोलत असतात, पण ते दोघं भावही तेवढाच खात असतात. दोघांनी ठरवलेलं असतं की आपापल्या पार्टनरने समोरून उत्तर द्यायचं आणि जोपर्यंत समोरून उत्तर देत नाही तोपर्यंत भाव खायचा. मानिनी म्हणते, तुम्ही दोघं थकला असाल ना, रात्रभर दवाखान्यात होतात, जा फ्रेश होऊन घ्या, जा तुमच्या रूममध्ये. मानिनी नंदिनी जीवा यांना त्यांच्या रूममध्ये पाठवते. जीवा नंदिनी रूमपर्यंत येतात, पण दोघंही एकमेकांशी काही बोलत नाही. नंदिनीला हवं असतं की जीवाने रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये ये असं म्हणावं आणि जीवाला हवं असतं की नंदिनीने स्वतःहून आतमध्ये यावं. ते दोघं बराच वेळ वाट बघतात. नंदिनी म्हणते, मी जाते खाली. नंदिनी खाली निघून जाते. जीवा मनात म्हणतो, जा, मी पण असंच भाव खाणार आहे. तर इथे पार्थ मानिनी किचनमध्ये असतात. पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवतो. नंदिनी तिथे येते. पार्थ आणि मानिनी विचारतात, नंदिनी भांडण मिटलं ना तुमच्या दोघांचं? नंदिनीला वाटतं की घरात एवढं सगळं छान छान चालू आहे, जर आपल्या भांडणाबद्दल सांगितलं तर त्यांना वाईट वाटेल, आनंदावर विरजन येईल, असं नको करायला. नंदिनी खोटं सांगते आणि म्हणते, हो, आमचं भांडण मिटलं आणि आता भांडण असं मिटलंय की जसं कधी झालंच नव्हतं. नंदिनीचं बोलणं ऐकून मानिनी पार्थ यांना आनंद होतो. तर इथे रम्या ॲपल खात बसलेली असते. वसू तिच्याकडे येते. वसू म्हणते, रम्या अगं काय चाललंय हे तुझं? ते काव्या जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून तू शांत शांत झाली आहेस. रम्या म्हणते, ही वादळापूर्वीची शांतता आहे आई. वसू म्हणते, रम्या अगं ही शांतता जीव घेईल, असं नको करूस ना, पुरे झालं आता. रम्या म्हणते, आई पुरे नाही, अति झाले, आता अति झालंय आणि त्यामुळे हसू येते. वसू म्हणते, रम्या अगं काय झालंय, बोल ना, मी तुला म्हटलं होतं ना आपण फिरायला जाऊ, या सगळ्यांपासून लांब जाऊ कुठेतरी.
अगं ब्रेक घेऊ या सगळ्यापासून. रम्या म्हणते, आई घेणार आहे ब्रेक, तर मी घेणार, फिरायला पण जाणार पार्थसोबत हनीमूनला. वसू म्हणते, रम्या अगं काय चाललंय हे सगळं? ॲपल काय असंच खाणार आहेस का तू? ते ठेव खाली आधी. अगं त्यातल्या बिया तरी काढाव्या लागतील की नाही? रम्या म्हणते, आई तुला नाही माहिती का? अगं काही फळांच्या बिया या खूप विषारी असतात. त्या बिया काढायच्या, एकत्र करायच्या, त्याची पावडर करायची आणि मग ती पावडर कशात तरी टाकली की विषाचं काम करते आणि कुणाला काही कळत पण नाही. वेलची पूड म्हणून जरी टाकली ना तरी काही कळणार नाही कुणाला. वसू म्हणते, रम्या काय बोलतेस? रम्या मोठमोठ्याने हसायला लागते. तर इथे पार्थने फ्रूट सॅलड बनवलेलं असतं. नंदिनी म्हणते, पार्थ अहो काव्याला वेलची पूड आवडते ना फ्रूट सॅलेडमध्ये, ती टाका. नंदिनी फ्रूट सॅलेडमध्ये वेलची पूड टाकायला देते. ती वेलची पूड नसते तर रम्याने बनवलेली ती पावडर असते, सफरचंदाच्या बियाची पावडर. नंदिनी पार्थ यांना वाटतं की ती वेलची पूड आहे. पार्थ वेलची पूड समजून ती फ्रूट सॅलेडमध्ये पावडर टाकून देतो आणि व्यवस्थित मिक्स करून तो काव्याला द्यायला जातो. पार्थ काव्याकडे येतो आणि काव्याला फ्रूट सॅलेड देतो. काव्या म्हणते, पार्थ अहो जे हात माझ्यासाठी फ्रूट सॅलेड बनवू शकतात ते भरवू शकत नाही का? तुम्हाला ना माझी किंमतच नाही आहे, मी गेले की तुम्हाला किंमत कळेल. पार्थ म्हणतो, काव्या मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, मॅग्नेटसारखा मी तुम्हाला चिटकून राहणार. पार्थ काव्याला फ्रूट सॅलेड खाऊ घालत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.